गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या या व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस आपणा सर्वांना चांगलं जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि लगेचच आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, आज आहे आपल्या स्वामींचा प्रियवार म्हणजेच गुरुवार. तर ह्या पवित्र दिवशी आज आपण जाणून घेऊया महान अशा तारक मंत्राचा पूर्ण अर्थ. मैत्रिणींनो, तारक मंत्राचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? जर तुम्ही अर्थ जाणून तारक मंत्र पठन केला तर आपल्याला त्याचे योग्य फल प्राप्त होते. तर आता आपण त्यामुळे तारक मंत्राचा पूर्ण अर्थ जाणून घेऊया, नंतर तारक मंत्र म्हणूया. म्हणजे आपल्याला तारक मंत्राचा अर्थही कळेल आणि तारक मंत्र कसा म्हणावा हेही कळेल. तर चला मग विषयाला सुरुवात करू. तर मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ हे 3 शब्द उच्चारताच एक वेगळी ऊर्जा आपल्या शरीरात संचारते. तसेच तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे वाक्य म्हणाला किती धीर देणारे आहे बरं. हे फक्त एक स्वामी भक्त समजू शकतो मित्रांनो. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांच्या लीला तर आपण सर्वच जाणत आहोत. स्वामींची सेवा करायची म्हणजे डोळ्यासमोर सर्वात प्रथम येतो तो म्हणजे त्यांचा तारक मंत्र. हा तारक मंत्र मैत्रिणींनो इतका जादुई आहे की याचा अर्थ जाणून जर कोणी हा तारक मंत्र मनापासून पाठ केला तर त्याला स्वामींची अनुभूती आल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. ही तर पक्की गोष्ट आहे मैत्रिणींनो. तर चला मग तारक मंत्राविषयी आणखी महत्वाचं काही जाणून घेऊया. मैत्रिणींनो, तारक मंत्र या शब्दातच त्याचा अर्थ व त्याचे महत्व दडलेले आहे. तारक या शब्दाचा अर्थ होतो संकटातून जो आपल्याला तारून घेतो आणि मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो. म्हणून या मंत्राला श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र असे म्हणतात. आणि हा मंत्र अतिशय प्रभावशाली तारक मंत्र आहे. अनेक जणांना या तारक मंत्राची प्रचिती अनुभव आलेली आहे. अनेक जणांनी या तारक मंत्राची साधना करून आपल्या गोष्टी ज्या काही जीवनात संकट आणि आर्थिक समस्या दुःख अडचणी येत होत्या त्यावर मात केलेली आहे आणि अनेक जणांनी त्याचे अनुभवही सांगितलेले आहेत. कारण स्वामी असे आहेत जे भक्तांच्या हाकेला सदैव धावून जातात, संकटकाळी पाठीशी उभे राहतात. त्यामुळे या मंत्रात स्वामींची महिमा सांगितली आहे. तुम्ही जर स्वामींची भक्ती करत असाल, सेवा करत असाल तर काय करायला हवे हे सुद्धा या तारक मंत्रात सांगितलेले आहे मैत्रिणींनो. तर चला मग अशा प्रभावशाली तारक मंत्राचा अर्थ जाणून घेऊया. तर तारक मंत्राची सुरुवात अशी होती मैत्रिणींनो. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्यावधूत हे स्मर्तगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. तर मैत्रिणींनो, या कडव्यात असे म्हटले आहे की तुम्ही स्वामी सेवा करताना मनात कोणतीही शंका किंतु परंतु न ठेवता अगदी मनातील भीती दूर करून आत्मविश्वासाने त्यांना समर्पित व्हायचे आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी हे वाक्य जे मनाला इतका विश्वास निर्माण करणारे आहे की भक्तांनी स्वामी सेवा करताना इतकेच लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करू शकतात मैत्रिणींनो. जिथे स्वामी चरणा तिथे न्यून काया, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आत्मे बिन काळ ही
ज्ञाना परलोकीहीना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी. मैत्रिणींनो, तारक मंत्राच्या दुसऱ्या कडव्यात असे म्हटले आहे की स्वामी तुमच्या पाठीशी नेहमी उभे आहेत. त्यांची साथ तुम्हाला आहे तर तुम्ही घाबरण्याची काही गरज नाही. स्वामी सोबत असताना यमाला देखील आपल्यापासून पाठ फिरवावी लागते. ही स्वामींची ताकद आहे. स्वामींच्या आज्ञेविना काळ देखील आपल्याला काही करू शकत नाही, अडवू शकत नाही. केवळ भूतलावरच नाही तर परलोकी देखील स्वामी आपली साथ कधीच सोडत नाहीत. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. मैत्रिणींनो, तिसऱ्या कडव्यात असं म्हटलं आहे की म्हणा तू घाबरतोस कशाला? तुझ्याजवळ तर स्वामींची प्रचंड शक्ती आहे. जन्म मृत्यू ज्यांच्या अधीन आहे ते ब्रह्मांड नायक स्वामी तुझे आहेत. तू त्यांचा प्रिय भक्त आहेस, त्यामुळे तुला घाबरण्याची काही गरज नाही. स्वामींची आपल्या भक्तांप्रती असलेली माया ह्या कडव्यातून दिसून येते. मैत्रिणींनो, खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशी ध्यावीन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. मैत्रिणींनो, जो भक्त खऱ्या श्रद्धेने देवाला पूजतो, मनभावे त्यांची सेवा करतो, त्यांच्या पाठीशी देव सदैव उभा राहतो. याचीच प्रचिती ह्या कडव्यातून येते. पवित्र मनाने, निर्मळ भावनेने, श्रद्धेसहित सेवा करणाराच खरा स्वामी भक्त असतो. स्वामी अशा भक्तांना नेहमी साथ देतात. त्यांना संकटकाळी आपला हात देतात. त्यामुळे कधीही भक्ती ही निस्वार्थ भावनेने आणि निर्मळ मनानेच करावी, जेणेकरून स्वामी महाराज नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतील. विभूती नमन नाम ध्यानार्थ तीर्था, स्वामीच या पंचामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. तर मैत्रिणींनी, पंचमहाभूते ब्रह्मांड म्हणजे काय तर सर्वात आपले स्वामीच आहेत. स्वामींच्या नाम जपाने तुमची वाईट कर्मे नाहीशी होतात. त्यांच्या सेवेचे, भक्तीचे फळ तुम्हाला निश्चित मिळते. मनोभावे केलेल्या सेवेने स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. स्वामींनी एकदा का आपल्या भक्तांचा हात धरला तर ते कधीच सोडत नाहीत. तर असा आहे हा प्रभावशाली तारक मंत्राचा पूर्ण अर्थ आणि त्याची माहिती. मैत्रिणींनो, हा तारक मंत्र नियमित तुम्ही अर्थात जाणून जर पठन केला, वाचन केला तर नक्की तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल, मनातील भीती नाहीशी होईल. संकट जे नेहमी येत असतात ते कमी होतील. घरात कुटुंबात वाद असेल, नेहमी कोणी ना कोणी आजारी पडत असेल, मनात वाईट विचार येत असेल तर या तारक मंत्राच्या नियमित वाचनाने ते देखील कमी होतात. फक्त जेव्हा आपण हा तारक मंत्र किंवा कोणतीही सेवा करतो तेव्हा मन अगदी स्वच्छ निर्मळ पाहिजे. कुणाबद्दल वाईट विचार नको पाहिजे, द्वेष नको पाहिजे, जेणेकरून आपण जी सेवा करतो आहे ती 100% स्वामीपर्यंत पोहोचते आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. त्यामुळे सेवा करताना मन अगदी निर्मळ आणि शांत आणि स्वच्छ ठेवा आणि अगदी अंतःकरणातून स्वामींची सेवा करा, नामस्मरण करा आणि तुमचं योग्य फळ तुम्हाला मिळेल. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
मैत्रिणींनो, माहिती आवडली तर एक लाईक आणि एक शेअर नक्की करा आणि कमेंट्स मध्ये अशक्य शक्य करतील स्वामी लिहायला विसरू नका. आणि आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला भेट नक्की द्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.